गावाचं नाव होतं पिंपळगाव. छोटंसं साधंसं पण मनानं मोठं. त्या गावात गण्या नावाचा एक मुलगा राहायचा. स्वप्न मात्र मोठी होती. गावातले लोक हसतं. कोणी म्हणायचं, अरे आधी 2 आकडे तरी शिक. तर कोणी टोमणा मारायचं, ज्ञान नाही कवडीचं, स्वप्न बघतोय चावडीचं. पण गण्या मनाने हट्टी होता. एक दिवस त्याने ठरवलं, हसणाऱ्यांना उत्तर देणार नाही, काम करून दाखवणार. तो शहरात गेला. सुरुवातीला खूप त्रास झाला. ना व्यवस्थित वाचन, ना हिशोब, ना ओळखी. एका किराणा दुकानात काम मिळालं. मालक कडक होता पण मनाने चांगला. त्याने गण्याला रोज थोडं थोडं शिकवायला सुरुवात केली. वाचणं, लिहिणं, हिशोब ठेवणं. रात्री दुकान बंद झाल्यावर गण्या वही काढून बसायचा, अक्षरं सरावायचा. गण्या हुशार झालाय. तो आता दुकानाची जबाबदारी घेतो. काही वर्षांनी गण्यानं स्वतःचं छोटंसं दुकान सुरू केलं. मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिकण्याची तयारी यांच्या जोरावर त्याचं दुकान चालायला लागलं. हळूहळू तो गावातला यशस्वी व्यापारी झाला. गण्या गावात आला. आता गण्याचा आदर करू लागले. गावकऱ्यांनी गण्याला बिनविरोध सरपंच केले. सरपंच साहेब, गण्याने अनेक योजनेचा उपयोग करून गावाचा विकास केला. जास्त शिकलेले गण्याच्या पुडपुड करू लागला. काय मंडळी, आलं का लक्षात? आपल्या स्वप्नाला व विचाराला हसणाऱ्या लोकांना तोंड न देता आपलं कार्य करीत राहाल तर स्वप्न पूर्ण होत. म्हणून ऐकावे जनाचे अन करावे मनाचे. लोकाचं काय, आपलं अस्तित्व जोपासा. रामकृष्ण हरी.